10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीव घेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. वांगणीत काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला होता. अनेकांना त्याने चावा देखील घेतला होता. या कुत्र्याला बदलापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पकडण्यात यश आलंय. वांगणीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस वाढत असल्यानं सरपंच वनिता आढाव आणि भूषण आढाव यांनी पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यानंतर सुट्टीचा दिवस असताना देखील माणुसकीच्या भावनेतून मारुती गायकवाड यांनी तातडीने पावले उचलत संबंधितांना आदेश दिले आणि अखेर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश आलं. या कुत्र्याने वांगणीतील 10 पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेतला. यामध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठांचा देखील समावेश आहे. विशेष आभार म्हणजे आज रविवार असून बदलापूर नगरपालिकेची हद्द नसताना सुद्धा बदलापूरचे CEO माननीय मारुती गायकवाड यांनी श्वान पथक ताबडतोब इथे पाठवलं, त्याबद्दल त्यांचा आभार. त्याचबरोबर सरपंच मॅडम यांनीच कोऑर्डिनेशन करून गायकवाड यांच्यासोबत श्वान पथक इथे आणलं, त्यांचा सुद्धा आभार. आणि सर्वांचा आभार. तसेच या परिसरात अजूनही बरेच असे मोकाट कुत्रे आहेत जे इथे फिरतात आणि त्याचाही धोका या सर्व रहिवाशांना आहे, तर त्यांनाही जेरबद्ध करावं अशी अपेक्षा. लहान मुलांना विशेष करून सांभाळण्याची गरज आहे, कारण लहान मुलं इथे खेळत असतात आणि लहान मुलांना असा प्राणघातक हल्ला फार डेंजरस आहे. त्यात वांगणीमध्ये जर भटक्या कुत्र्यांचा जर वेळीच इलाज केला नाही तर हा प्रकार वाढतो. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.